प्रश्न पडत असेल की उरलेल्या चपात्यांचं काय करावं, तर मी याची एक आज एकदम फास्ट झटपट होणारी एक रेसिपी शेअर करते आहे. माझ्याकडे 2 या चपात्या उरलेल्या, मी याचे तुकडे करून घेते साधारण. आता हे तव्यावर टाकून घेते. थोडेसे नाही का क्रिस्पी करून घ्यायचे. पोळ्या चांगल्या भाजलेल्या आहे. आता मी या मिक्सरला लावून घेते आणि फाईन अशी पेस्ट करायची याची, म्हणजे पावडर करायची. पोळ्यांची अशी पावडर करून घेतलेली आहे. थोडं जाड सरळच ठेवायचं असं ठेवली आणि साधारण 1 चम्मच तूप घालायचं यामध्ये. तूप चांगलं वितळू द्यायचं आहे. याचा चुरा टाकून घेते पोळ्यांचा जो आपण केला आहे. चांगलं परतून घ्यायचं हे लालसर होईपर्यंत. इतकं छान म्हणजे या पोळ्यांपासून कलाकंद बनतं ना. आणि काही म्हणजे वेगळी अशी पावडर किंवा दुधाची पावडर किंवा अजून असं काही टाकायची गरज नाही पडत. 5 मिनिटात घरच्या घरी कलाकंद रेडी होतो याचा. साधारण माझ्याकडे 1 वाटी दुधावरची साय मी यामध्ये टाकून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं आवळून आलेले साय टाकल्यामुळे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. 2 ते 3 चमच साखर टाकून घेतली यामध्ये. मिक्स करायचं छान. हे मिश्रण रेडी आहे आपलं. आता मी ताटाला तूप लावून घेते. असं सेट करून घेतलं आहे ताटाच्या एका साईडला. म्हणजे याच्या आता अशा वड्या पाडायच्या आणि अर्धा तास सेट व्हायला ठेवूयात. मार्केट स्टाईल आपलं कलाकंद रेडी आहे. आपलं कलाकंद सेट झालेले आहेत. मी असे काढून घेते. हां मस्तच. आता छान कलाकंद सेट झालं आहे आपलं. वा मस्तच. एकदम दाणेदार मस्त रवाळ असं कलाकंद रेडी आहे. बघू शकता किती छान झालेलं आहे.